आणि इतका कडवट शिवसैनिक झाला की त्याने इतका अभ्यास केला शिवसेनेचा, शिवसेनेची बांधणी, शिवसेनेचा विचार, शिवसेनेच्या भूमिका. आपल्या उद्धवजींच्या वाढदिवसाला आपण किती शाखा काढल्या? 64 शाखांची स्थापना केली. मुंबईमध्ये शिवसेना 55 वर्षानंतर सुद्धा टिकून आहे. नरेंद्र मोदी अमित शहाला सुद्धा जमलं नाही ही शिवसेना संपवणं मुंबईतली. त्याचं मुख्य कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या त्या काळात प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा, आणि ती शाखा म्हणजे एक प्रकारचं जनता न्यायालय. लोकांना न्याय मिळत नाही, लोकांना पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल, सरकार असेल, असे लोक शिवसेनेच्या शाखेत आजही येतात, आजही शिवसेनेच्या शाखेत येतात. आणि शिवसेनेच्या शाखा ज्या आहेत त्या RSSच्या शाखांसारख्या नाहीत. सकाळी झेंडा फडकवला, थोडी काठी लाठी हलवली, निघून गेले नाही. दिवसभर शिवसेनेच्या शाखातून सामाजिक कार्य सुरू असतं. आणि आमच्याकडे सर्व प्रकारची कामं करून मिळतात. सर्व म्हणजे सर्व प्रकारची. कारण पूर्वी आमच्या शाखांच्या तर टेबलाखाली तलवारी असायच्या, आता वेगळं असतं काहीतरी. सर्व काम. अन्याय झाला की उठायचं, परवा करायची नाही काय होईल. आमच्यासारखांचा एक पाय कायम तुरुंगात असायचा, कधी पोलीस येतील आणि घेऊन जातील. पण या सगळ्यातून मराठी माणसाचं मन, मुंबईतल्या, महाराष्ट्राच्या राजधानीच्या मराठी माणसाचं मन इतकं भक्कम झालं. नरेंद्र मोदींची जी छाती आहे 56 इंचाची, ती आता झाली प्रधानमंत्री झाल्यावर. पण आमची 55 वर्षापूर्वीपासून आमची छाती 56 इंचाची. मोदींची आता झाली प्रधानमंत्री झाला 56 इंचा सीना है. लेकिन बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला 56 इंचाची छाती ही 55 वर्षापूर्वीच बनवून दिलेली आहे. राहुल गांधीने एकदा मला विचारलं होतं, हे इतकी तुमच्यावर संकट येतात, तुम्ही इतना संघर्ष करता, आप इतना संघर्ष करते, फिर भी शिवसेना मजबूती से खड़ी है, आपके कार्यकर्ता हटते नहीं, ये कैसा? मुझे एका वाक्यात सांगतो राहुलजी, आमचा स्वभाव असा आहे शिवसैनिकांचा, फटे लेकिन हटे नाही. आम्ही हटणार नाही. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मला अटक केली. ते अटक का आपल्याला नवीन शिवसैनिकांना, पण ईडीची अटक होती. माझ्याकडे आले अटक करायला. मी म्हटलं संध्याकाळी अटक करू नका, आताच करा. तुम्हाला काय वाटतं मी घाबरीन? मी गुडघे टेकेन? मी पक्ष बदलीन? मी मोदी मोदी करीन? अजिबात नाही करणार. मी सरळ म्हटलं मर जाऊंगा लेकिन आपके सामने नहीं झुकूंगा. हा जो बाणा आहे, मराठी बाणा म्हणतात त्याला, जो बाळासाहेबांनी आम्हाला दिला, आपल्याला दिला, महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा जर मराठी बाणा, मराठी अस्मिता ही जर कोणी महाराष्ट्राला दिली असेल तर ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्या बाळासाहेब ठाकरेंना का वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना काढली की मला आता वेळ जात नाहीये, आता मी शिवसेना काढतो. तसं नाहीये. हे 40 गावातले बरेच शिवसैनिक नवीन आहेत. आता मी पाहिलं 55 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीतली परिस्थिती अशी होती की मुंबईच्या आपण मालक असून सुद्धा आपली अवस्था ही भिकाऱ्यासारखी. मराठी माणसाला कोणी घाटे बोलायचं, कोणी हमाल बोलायचं,
कोणी पाठीवाला बोलायचं, ही आपली अवस्था होती. अशा वेळेला मराठी माणसामध्ये चीड निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं. बाळासाहेब ठाकरे तेव्हा फार व्यवस्थित होते, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते, उत्तम खाऊन पिऊन सुखी होते, अधिक सुखात त्यांना राहता आलं असतं. पण त्यांनी मराठी माणसाला या अन्यायाच्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी ही शिवसेना स्थापन केली आणि ही शिवसेना आज 55 वर्षानंतर सुद्धा उभी आहे, टिकून आहे. एकनाथ शिंदेला वाटलं असेल मी शिवसेना पळवली, तो शिवसेना पळवू शकत नाही. शिवसेना जशी आहे तशीच जागेवर आहे, ती तशीच राहील. एकनाथ शिंदे संपतील, उद्याच्या निवडणुकीनंतर तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणार नाही. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. शिवसेनेची गद्दारी करणं म्हणजे मराठी माणसाशी गद्दारी करणं आहे. इतकं पवित्र काम बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या निमित्तानं करून ठेवलं. त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचं काय भविष्यात फार चांगलं झालं नाही.